हा बोलू नका. विचार तुम्ही तुम्ही बेरोजगारांच्या मागणीसाठी आज विभाग आहे त्यांची भेट घेतली. हे बघा, देशामध्ये चहूकडे बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. देशात आहे, महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, आमच्या संबंध गावखेड्यापर्यंत हा बेरोजगारीचा प्रश्न आहे. बेरोजगारी ही अत्यंत या 12 वर्षामध्ये कुठेही नोकरी लोकांना मिळत नाही. 12 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे आणि कुठेही काही मिळत नाही. त्याच्यामुळे बेरोजगार कमी करण्याच्या दृष्टीनं सरकारनं पाऊल उचलावेत. MIDCच्या जेवढे काही MIDC झाल्या त्याला कुठली तरी बाहेरचे UP बिहारचे लोक आणून भरले जातात. आपल्या लोकलच्या लोकांना काम दिलं जात नाही किंवा शासकीय नोकऱ्यामध्ये आपल्याला स्थान दिलं जात नाही. कितीतरी पदं शासकीय रिक्त आहेत आणि ज्या भरती काढली जाते त्या भरतीमध्ये सुद्धा घोटाळा, म्हणजे भरतीमध्ये घोटाळा, पेपर फुटी, नीटचा पेपर फुटतो, अशा अनेक पेपर फुटत आहेत. म्हणजे कुणाला काय, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून, आमचा शेतकऱ्याचा मुलगा असेल, मजदुराचा मुलगा असेल, जे कोणी मुलं मुली जी असतील त्या सर्वांना एवढी मेहनत करायची आणि मेहनत केल्याच्या नंतर काय पदरी पडतं तर पेपर, पैशावाले पेपर फोडतात. हे फक्त सरकार जसं मागच्या काळात म्हणायचे भारतीय जनता पार्टीचं सरकार शेटजी आणि भटजीचंच आहे, तशी परिस्थिती आज आहे. त्यांनी त्यांच्यासाठी दुसऱ्यासाठी कुणाला काही काम करायचं नाही अशी परिस्थिती आज या सरकारची वाटते. तरुणाईसाठी कुठं काही काम करायचं नाही किंवा तरुणाईला काहीही नाही, तरुणाईला हिनवलं जातंय. आणखी दुसरं सर्वात महत्त्वाचं की तरुणाई असेल, छात्र असतील, जी की मुलं आहेत आपले शिक्षण घेणारे, त्यांना सुद्धा हिनवलं जातंय आणि त्यांना कुठलं तरी ट्रोलर केलं जातं. यांचा IT सेल मुलींना सुद्धा कुठल्या तरी पद्धतीनं म्हणजे खूप त्यांच्यावर आरोप केले जातात आणि मुलींना, लेडीजला सुद्धा टॉर्चर केल्याचा प्रकार ही जी ह्यांचं IT सेल करत आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून आमच्या पक्षाकडून आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांच्याकडून जो प्रोग्राम दिला, त्या प्रोग्रामवर प्रत्येक आपल्या विभागाला, म्हणजे आज मराठवाडा विभागामार्फत आपल्याला हा जो आहे तो आज आम्ही रॅली काढून आलो आणि आयुक्तालयाला निवेदन आमच्या सर्व मागणीचं दिलं. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या बाबतीत, मराठवाड्याच्या बाबतीत आणखी वेगळा प्रश्न आहे. मराठवाड्यामध्ये बघा, कोकणात पाऊस झाला, मुंबईत पाऊस झाला, नाशिकमध्ये पाऊस झाला, उत्तर महाराष्ट्रात काही भागात विदर्भाच्या झाला, पण मराठवाड्यात मध्ये पाऊस नाही. ठीक आहे, मराठवाड्यातलं जायकवाडी धरण तुम्हाला जरी भरलेलं दिसत असलं तरी ती काही 1-2 जिल्ह्यापुरतं मर्यादित किंवा 1-2 तालुक्यापुरतं मर्यादित आहे. ती पण पाऊस म्हणजे सर्वसाधारण प्रत्येकाच्या शेतापर्यंत त्याचं पाणी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं पाणी प्यायला नाहीये, जनावराला चारा नाहीये. आज माझ्या बीड जिल्ह्याचं किंवा माझ्या मतदारसंघाचा जरी विचार, मतदारसंघापुरतं बोलायला येणार नाही, पण मतदारसंघाचा जरी विचार केला तरी आज चाऱ्याचा सुद्धा प्रश्न भेडसावत आहे. कारण आमच्याकडे डोंगर भाग आहे, एवढी हलकी जमीन असल्यामुळे लागलीच होते, पाऊसच नाही. मग जर तुमच्याकडे समजा एवढं आपल्याला किती MM पाऊस कमी झाला तर लगेच दुष्काळ जाहीर करावा लागतो, किती दिवस नाही झाला तर असं होईना, काही ना काही थोडा पाऊस पडतो, त्यांच्या निकषात आपण बसणार. पण जी आहे ती दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, त्याच्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती डिक्लेअर केली पाहिजे शासनाने, ही एक आमची त्याच्यात मागणी आहे. आणि आता विषय राहिला की पाणी जोड, नदी जोड प्रकल्प, पाणी आणायचं वगैरे घोषणाच केल्या जातात, किती दिवसानं काय काय केलं जातं, पण ते आम्हाला प्रत्यक्ष मिळत नाही. दुसरा मुद्दा आहे की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा याच्यासाठी 12 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी हीच आदरणीय मुख्यमंत्री महोदय, ती एक आमची तिकडं होतं, ती एक काय आणलं होतं आमच्या जिल्ह्यातच कुठून, ती पुन्हा हे सगळे मिळत होते, चांगले मोर्चे, त्यांचे फोटो तुम्हाला पाहिजे सतत देतो. एवढे ओरडत होते की घशातून पान रक्त येईल की कापसाला भाव 10,000 मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव 9,000 मिळाला पाहिजे. आजही आम्ही तीच मागणी करतोय. अरे शेतकऱ्याला तुमच्या हातात मोबाईल आहे, त्या मोबाईल जर 10 वर्षाला जेवढ्याला मिळतो त्याची 5 पट किंमत वाढली. तुमच्याकडे तुमचं काय तेल घ्यायचं त्याची किंमत वाढती. आमच्या शेतकऱ्याच्या मालाला का भाव मिळत नाही? आता पेट्रोल डिझेलचे भाव दुप्पट झाले, क्रूड ऑइलचे जगातला विचार जर केला तर क्रूड ऑइलचे रेट कमी झाले. जे 12 मध्ये रेट होते त्याच्या 50% रेट आले देशात, तरी पण या महाशयाने पेट्रोल डिझेलचे रेट कमी केले नाहीत. ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या सर्व परिस्थितीचा कुठंतरी गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या सर्व जनतेला न्याय मिळाला पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे, पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले पाहिजेत. बऱ्याच गोष्टीत महागाईमध्ये सर्व गोष्टी आल्या. शेतीमालाला भाव वाढला पाहिजे. जरा शेतीमालाचा भाव वाढला की तुम्ही सुद्धा मीडियावाले ये महंगा हो गया, ये महंगा हो गया. अरे जरा काय फरक पडते? आता साखरेचे रेट बोलायला नाही पाहिजे पण बोलतो तरी, जरा वाढले की सगळं बॉम्ब ही का बॉम्ब करताय? सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या आहेत. मला म्हणायचं की तुम्ही शेतकऱ्यांना, महत्वाचं कसं, ही महागाई वाढलीच आहे, ही महागाई कमीच झाली पाहिजे. पण ह्याला दोषी कोण आहे? सरकार आहे. सरकारने हे नियोजन करत नाही, त्याच्यामुळे गोंधळ होते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शेतीमालाचे भाव वाढले पाहिजेत असं म्हणणारा मी कार्यक्रम.